मुरबाडमध्ये गेली 3 वर्ष बंद असलेली चोरी सत्र पुन्हा सुरू झाली आहे. मुरबाड पोलिसांनी रात्रीची पेट्रोलिंग बंद केल्याने चोरट्यांनी आपला जुना धंदा पुन्हा तेजीने सुरू केला आहे. रविवारी मध्यरात्री मुरबाड बाजारपेठेतील 3 दुकानांचं सेटर तोडून लाखोची रक्कम यासह सामान चोरी केला आहे. त्यामुळे मुरबाड बाजारपेठेत दुकानदार आणि घरमालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तत्कालीन कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी प्रसाद पांढरे यांनी मुरबाड शहरात रात्रंदिवस पोलीस पेट्रोलिंग सुरू करून चोऱ्या घरफोड्या बंद केल्या होत्या. गुन्हेगारांना आळा घातला होता. मात्र आता सरळगावमध्ये डॉक्टर यांच्या गाडीवर गोळीबार, मुरबाडमध्ये चोऱ्या या घटना घडल्याने पुन्हा मुरबाडची कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. याकडे लोकप्रतिनिधी, वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे दुर्लक्ष झाले आहे. गुन्हे घडतात याची माहिती घटना घडल्यावर सर्वांना माहिती होते, परंतु मीडियाला माहिती दिली जात नाही. नवीन कायद्याने पोलीस आता चोर गुन्हेगार यांना कसा चाप लावतात की गुन्हा दडपतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. मुरबाड पोलीस गुन्ह्याचा अधिक तपास करत असून मुरबाडच्या बाजारपेठेत दुकानात CCTV कॅमेरे असताना पोलिसांना चोरटे कसे तात्काळ सापडत नाहीत असा सवाल मुरबाडकरांनी केला आहे. गौरव शेलार, YML न्यूज, मुरबाड.